गुजरात येथे झालेल्या अतिवृष्टीचा फटका आता वसई विरारलाही पाहताना नजर येतोय. मी ज्या ठिकाणी उभा आहे ते सीएनजी पंप आहे आणि जर सीएनजी पंपावर बघाल तर पूर्णपणे सुटसुकाट पसरलेला आहे. कारण की ज्या सीएनजी ज्या गाड्या ज्या ट्रान्सपोर्टहून गुजरातहून येतात तिथे आता सध्या त्या आलेल्या नाही आहेत. त्यामुळे कुठेतरी जी वाहन चालक आहेत यामध्ये कुठेतरी नाराजी जरी असली तरी लांबच लांब अशा रांगा लागलेल्या आहेत. जवळपास सीएनजी पंप अर्थात वसई विरारमध्ये खूप कमी स्टेशन आहेत आणि दरवेळेस हीच बातमी समोर येते की जे रिक्षा चालक आहेत जे आपलं रोज उदरनिर्वाह करतात त्यांना कुठेतरी याचा नाहक त्रास सहन करावा लागतो. काही रिक्षावाले आहेत, आपण बोलण्याचा प्रयत्न करूया. सर, आज कुठेतरी गुजरात जे अतिवृष्टी झाली त्यामुळे कदाचित सीएनजी उशिरा येणार आहे किंवा मिळणार नाही, कसं बघता आपण? येणार म्हणून सांगितलेलं आम्हाला अर्ध्या तासात. गाडी आलेली आहे आता सध्या, माल सीएनजी लिक्विड आलेला आहे. गुजरातला भाड आल्याच्या वर आम्हाला सध्या रात्रीपासून आम्हाला त्रास करावा लागला. सर नक्की, कारण कुठेतरी जेव्हा आपण शहराची गोष्ट करतो त्यावेळी सीएनजी भरण्यासाठी साधारणतः 2 ते 3 तास लागतात. 4 तास लागते साहेब आम्हाला सीएनजी भरायला. लाईन मध्ये 4 तास लागते आम्हाला. आता दुसरी वेळी गाड्या फिड्या आल्या तर ती गाडी संपली की आम्हाला गाडीच भेटत नाही. तर ही ऑनलाईन पंप म्हणून आम्हाला हे एकच आहे. आणखी 1-2 पंप झाले पाहिजे आणायला. मग कुठेतरी धंद्यावर रोजंदारीवर परिणाम होतो सर आम्हाला. 4 तासांना आम्हाला धंदा करायचा बोललो धंदा सुट नाही. आम्हाला 200-300 रुपये धंदा वगैरे असं करावं लागतं. काय वाटतं आपल्याला ऑनलाईन सुविधा मिळाल्या पाहिजे? भेटल्या पाहिजे आम्हाला ऑनलाईन सुविधा. नक्कीच, जी सीएनजी पंप आहे याचा कुठेतरी शहरामध्ये तुटवडा आहे. मोजून ते हातावर मोजतील इतकेच पंप आहे. त्यामुळे जे रिक्षा चालक असतील या रिक्षा चालकांनाही 3 ते 4 तास असं कठीण परिश्रम करून सीएनजी भरून आपला उदरनिर्वाह करावा लागतो. सीएनजी पंपाचे व्यवस्थापन आहे. सर, सीएनजी मिळणार आहे का? मिळणार आहे. आज अर्धा तास 1 तास जाईल. आज परत येईल सीएनजी? येईल, चालू करणार आहे. ठीक आहे. व्यवस्थापनाकडे म्हटलं जात आहे की सीएनजी जी आहे ती लवकरात लवकर ग्राहकाला मिळणार आहे आणि काही वेळातच या पंपावर सीएनजी उपलब्ध होणार आहे. पण सीएनजीची जी तुटवडा आहे कुठेतरी शासनाने सरकारने लक्ष दिलं पाहिजे आणि सीएनजी पंपाची संख्या ही शहरात वाढली पाहिजे. नवराष्ट्रकरिता निलेश महाडिक, नालासोपारा.